जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आता स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे। निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या 10% किंवा किमान 5 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी ही दिली जाणार आहे। स्वीकृतीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी बातमी दिली आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये स्वीकृत सदस्य निवडीचा GR प्रसिद्ध होईल, असं गोरे यांनी स्पष्ट केलंय। सोलापूर महापालिकेमध्ये माध्यमांशी बोलताना पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाबाबत भाष्य केलं। ते म्हणाले, जिल्हा परिषद पंचायत समिती स्वीकृत सदस्य पदाच्या विधेयकावर राज्यपालांची जी सही आहे ती झालेली आहे आणि नियमावली बनवायचं काम सध्या सुरू आहे। आता मी मुंबईमध्ये गेल्यावरती उद्या किंवा परवा त्या संदर्भामध्ये बैठक घेणार आहे। त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वीकृत सदस्य पदासाठीची नियमावली अंतिम होईल। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीचा GR निघून जाईल, असं जयकुमार गोरे यांनी सांगितले। स्वीकृत सदस्यांसाठी नामनिर्देशन करताना जिल्हाधिकारी हे मान्यताप्राप्त पक्षाचे किंवा नोंदणीकृत पक्षाचे किंवा गटांचं तौलनिक संख्याबळ हे विचारात घेणार आहे। पक्षाच्या किंवा गटाच्या नेत्यांशी विचार विनिमय करून पक्षाच्या किंवा गटाच्या संख्याबळाच्या प्रमाणामध्ये सभासदांचं नामनिर्देशन करणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गट नोंदणी करण्यास मुदतवाढ देणार आहे। परवी आणि गट नोंदणी करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निकालाच्या अधिसूचनेच्या तारखेपासून 1 महिन्याची मुदत होती, ही 3 महिने केली आहे। त्यामुळे 9 मेपर्यंत गट नोंदणी करता येणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 38, राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 5, तर सांगोला तालुका विकास आघाडीचे 3, करमाळा तालुका विकास आघाडीचे 2, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा 1 सदस्य विजयी झालेला आहे। या संख्याबळानुसार सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 7 स्वीकृत सदस्य यांची नियुक्ती केली जाऊ शकते आणि त्यामध्ये भाजपचे 4, शिवसेना, राष्ट्रवादी व आघाड्यांकडून प्रत्येकी एकाला संधी मिळू शकते।